तो वरदानी आणि त्याच्या सहवासात लहानाची मोठी झाल्यामुळे आम्ही त्याच्या वरदानी सहवासातली. कसं असा हातात 10 खडे घेऊन भिरकावून मारल्यात ना तर त्याच्यातले 8 तरी शेगलाकच लागते. इतके आमच्या आजूबाजूक शेगूल असतात गावात. तसं मला जास्त त्याका मेहनत लागणार नाही. काहीतरी बी पडान बाबडो रुजता आणि आपणच मोठं होता. चुकान कोणीतरी मुळात पाणी लायली तर पाणी येलीच्या निमतान या शेगलाक पाणी गावता. खयच्या ऋतूत काय खाऊचा ह्या आमच्या मालवण्यांका बरोबर माहिती. आमच्या गावात ना आमका भाजी काय नसला तर आम्ही शेगलाची अशी कवळी पानं तोडतो आणि त्याची भाजी करतो. पण म्हाळवसात ही भाजी अजिबात खायची नाही असं आमच्या पूर्वजांनी नियमच घालून दिलो असा. ह्या सीझन मध्ये म्हणजे ह्या म्हाळवसात ह्या शेगलात पित्रा बसतात असं लोक म्हणायचे. आता खरा खोटा देवाक माहिती. पण आमच्या पूर्वजांनी तर सांगला म्हणजे तर आमका करू काय, कारण आमका माहिती त्याच्या मागे काहीतरी शास्त्रीय कारण असतालाच. शेंगे लागले का गकल्या घेऊन मान मोड असं सगळे काढायचे आणि अवाटातल्या प्रत्येक घरात 2-2 तरी पोस्ते करायचं. ह्यो गावातलो नियमच असा. मगे कोणी म्हणाक नको शेगुल मोडासर लागलो आणि आमका मात्र 2 दाखयल्यान सुद्धा नाही म्हणात ते काढल्यार प्रत्येकाक दिवचो असं नियमच असा आमच्या गावात. लाकूड तसा पोकळच पण कायम पाना फुलांनी आणि शेंग्यांनी भरलेला. मुंबईत ना 10चे 2 शेंगे असं ऐकला का आमका आमच्या गावातलं शेगुल आठवताच. गावाक वस्तू तर आज इतक्या मागायचे घेऊन खाऊक नको होते असो विचार मनात येताच. तशा या शेगलांना कितक्या तरी संसारांका हातभार लायलेला असा. म्हणजे खूप भार झालो ना काय 4 शेंगे काढायचे, त्याचे पेढिये बांधायचे आणि बाजारात वरा विकायचे. तितके 4 पैसे गाठी. मुंबईकार आमची इली आणि शेगला जून झालेले शेंगे दिसले काय म्हणतातच तुमका गावतत म्हणून तुमका खाऊक नको काढू. आम्ही त्याडे मुंबई 10 रुपयाचे 2-2 विकत घेऊन खातो. एखादी नईन सून ना जर शेगलाचा लाकूड चुलीक लाव पेटोक जर घेऊन दिली तर समजान जायचा ह्याच्या आवशी बापाशी एका संसारातला कायच शिकवूक नाही. पोकळ लाकूड तर काय पेटताला आणि त्यांनी आमका भरभरून दिला जर त्याच्याकडे होता. मग त्याका पेटाक रवतलाच काय सांगा. जानेवारी महिनो सोपाक शेगुल फुलाक लागता आणि जमनीर हतरून कशी फुला पडतात. मग फुलांचं हतरून खालती आणि वरती चानिये पाखरा चिमणे येतात. आम्ही तेव्हा ना तुका काय माका अशी करू फुला येचू आणि भाजी करून खाऊ. तेव्हाची लोकांना ही फुला येचत सुकवून ठेव आणि वर्षभर खायत. मग तेव्हाची लोकांना अजून धडधाकड असत, त्यांचे हातपाय दुखत नाही. पण आम्ही आता 25 वर्षाची लोकांना पोरा झाली का त्यांचे हातपाय दुखतात. कॅल्शियमची गोळी खाऊचे लागतात. ह्याच्यात भरपूर कॅल्शियम असता म्हणून तर जुनी लोक अजून धडधाकड होती. आता फुला पडतं सुकान जातं कोण त्याका बघणतही नाही आणि खाणतही नाही. बघा एकदा करून भाजी, 1 नंबर भाजी जाता या फुलांची. आता बाबडी पडान सुकान जातात पण कोणाक नको, कोण येतनच नाही. असला पौष्टिक खाणा लोकांका नको झाला. बटाटे खाऊन लोक बटाटे सारखी झाली. तेव्हा लोकांकडे पैसो कमी होतो म्हणून लोक निसर्गात जा उपलब्ध होत ता खायत. लोकांकडे पैसो इलो तेव्हा लोक फास्ट फूड खातात आणि फास्ट रोगाक बळी पडतात. शेगुल फुललो का तुम्ही बघूक नाही ना तसले पक्षी वरती येऊन नाराडतात बसतात आणि ह्या फुलातलं मध खातात. त्यांका माहिती आहे त्यांच्या आरोग्यासाठी कसला चांगला. त्यांच्या लक्षात असा पण माणसा मात्र इसरली. लोक दारात असं तर खाऊक बघणार नाही पण ऑनलाईन मात्र घेऊन खातात. व ह्याच पानाची पावडर मोरिंगो पावडर म्हणा विकत गावता ऑनलाईन ती लोक आडतात आणि खातात. पण शेगलाच्या पाण्याची भाजी खाऊक मात्र कंजूसगिरी करतात. जुना तर सोना लोकांनी वगीच नाही म्हटला असा. खरंच तर सोना होता पण आपण त्या सोना टाकला आणि माती खातो असा. माती पण ती कसली ही भेसळवाली माती. तर ही पाना फुला आणि शेंगे कॅल्शियमचो सगळ्यात बेस्ट सोर्स असा. ह्या जर खाल्यात ना तर तुमका कॅल्शियमची गोळीच खाऊची गरज पडायची नाही किंवा हातपाय दुखायचे नाही. हे खरं असा. लोक खायत म्हणून त्यांचे हातपाय दुखत नाही पण आम्ही खाणू नाही म्हणून आमचा कॅल्शियम कायम सोपत असता. मी घसो फोडून तुमका परत सांगते की तुम्ही हे गोष्टी खाया नैसर्गिक पद्धतीने उगवलेले आणि तुमच्या पोरांना काय खाऊची सवय लावा. कारण कसं असा माहिती पुढे जाऊन नाही तर सगळा कठीण होत आला. कारण बदलत्या युगात जर ह्या ठिकाण राहायचं असतात तुमचं आरोग्य जपायचं असतात आरोग्य राखूचं असतात ना तर हे नैसर्गिक गोष्टी जी आपली जुनी लोक खायत ते खाणं खूप गरजेचं असं. आता माझा सांगायचं काम होतं मी सांगले तर करूचा तुमचा काम असा.